देशाची आर्थिक राजधानी मुंबई. मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो खवळणारा समुद्र, मरीन ड्राईव्ह, लोकल ट्रेन आणि बरंच काही. मुंबई म्हणजे मराठी माणसाचा जणू प्राणच. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात आणि त्यांचं आयुष्यच बदलून जातं. मुंबईच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारी एक मराठी व्यक्ती आहे. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यामध्ये तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अतुलनीय कार्य केले. विकासाच्या दृष्टीने मुंबईत अनेक प्रकल्प आणले. एका हिंदी चित्रपटातील एक डायलॉग आहे, बंबई चलती दो चीजों पर है, एक किस्मत और दूसरी लोकल. मुंबई रेल्वे म्हणजे मुंबईचा आत्मा. दिनांक 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे अशी फक्त भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिली रेल्वे धावली. आजपर्यंत आपण असे ऐकले आणि वाचले आहे की इंग्रजांनी भारतात रेल्वे सुरू केली, पण भारतात रेल्वे सुरू करण्याची कल्पना एका मराठी व्यक्तीला सुचली. ती व्यक्ती म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे उर्फ नाना शंकरशेठ. नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग नाना शंकरशेठ यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. 15 सप्टेंबर 1823 इंग्लंडमध्ये जगातील पहिली इंटरसिटी रेल्वे धावली. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनचा तो काळ होता. या रेल्वेमुळे विकासाचा स्पीड दुप्पट वेगाने सुरू झाला. इंडस्ट्री मोठी करायची असेल तर ट्रान्सपोर्ट चांगला करावा लागेल हे निश्चित होतं. इंग्लंडमध्ये रेल्वे सुरू झाली. ही बातमी सगळीकडे पसरली, पण मुंबईमध्ये एका माणसाला या गोष्टीचं खूप अप्रूप वाटलं. आपल्या पण गावात रेल्वे धावली पाहिजे असं त्याच्या मनात बसलं. अजून अमेरिकेत रेल्वे उभी राहत होती आणि भारतासारख्या गरीब आणि ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात असणाऱ्या देशात राहणारा माणूस रेल्वेची स्वप्न बघत होता. दुसरं कोणी असतं तर येड्यातच काढलं असतं, पण हा माणूस साधा सुद्धा नव्हता. खुद्द ईस्ट इंडिया कंपनीला कर्ज देणारा मुंबईचा सावकार नाना शंकरशेठ. नाना शंकरशेठ यांचं खरं नाव जगन्नाथ शंकर मुरकुटे, मूळगाव मुरबाड, पिढीजात श्रीमंत. त्यांचे वडील इंग्रजांना उधारी देणारे मोठे सावकार. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेली ही व्यक्ती, पण फक्त लक्ष्मीच नाही तर सरस्वतीचाही आशीर्वादाचा हात डोक्यावर होता. इंग्रजीचे उत्तम ज्ञान असणारी ही व्यक्ती होती. वडिलांच्या मृत्यूनंतर घरचा बिझनेस त्यांनी आणखी मोठा केला. सगळं जग तेव्हा इंग्रजांपुढे माना झुकून उभं राहायचं. तेव्हा नाना शंकरशेठ यांच्या आशीर्वादासाठी इंग्रज अधिकारी पाय घासत असत. एकदा एका पार्टीमध्ये नानांची ओळख मुंबईच्या गव्हर्नर सोबत झाली. दोघे चांगले मित्र बनले. गव्हर्नरला सहानुभूती होती. इथली गरिबी मिटावी, देश आधुनिक जगाशी जोडला जावा यासाठी ते प्रयत्नशील असायचे. नाना शंकरशेठ यांनी मुंबई विद्यापीठ, कॉलेज, मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, जे स्कूल ऑफ आर्ट, मुंबईमधील मुलींची पहिली शाळा अशा अनेक शैक्षणिक संस्था उभारल्या. मुंबईत अनेक रस्ते, दवाखाने आणि भारतातील पहिली जहाज कंपनी उभारली. तर अशा या नाना शंकरशेठ यांच्या मनात आलं की मुंबईत रेल्वे सुरू करायची. ते साल होतं 1843. तेव्हा त्यांच्या वडिलांचे मित्र सर जमशेदजी यांना त्यांनी आपली कल्पना सांगितली. त्यांना ही कल्पना पटली. मुंबईत रेल्वे सुरू होऊ शकते का याबद्दल त्यांनी इंग्लंडमधून आलेले सुप्रीम कोर्टाचे जज यांचं मत घेतलं. ते सुद्धा या कल्पनेने खुश झाले. या तिघांनी मिळून इंडियन रेल्वे असोसिएशनची स्थापना केली. तेव्हा कंपनी सरकारच्या जरा सुद्धा मनात नव्हतं की भारतात रेल्वे व्हावी, पण नाना शंकरशेठ हे नाव ऐकल्यावर त्यांना लक्ष घालावेच लागले. 13 जुलै 1844 रोजी कंपनीने सरकारला प्रस्ताव सादर केला. त्यानंतर बॉम्बे कमिटी स्थापन करण्यात आली. नानांनी आणखी काही मोठी मंडळी एकत्र करून इंडियन रेल्वेची स्थापना केली. जुलै 1848 मध्ये कंपनी सरकारने रेल्वेला परवानगी दिली. नानांच्या बंगल्यात कंपनीचं कार्य सुरू करण्यात आलं. इंग्लंडमधून आलेले तज्ज्ञ इंजिनियर रेल्वे मार्ग उभारणीचं काम करू लागले. अखेर तो दिवस उजाडलाच. दिनांक 16 एप्रिल 1853 दुपारी ठीक 3:30 मुंबईहून ठाण्यासाठी ट्रेन निघाली. या ट्रेनला 18 कंपार्टमेंट आणि 3 लोकोमोटिव्ह इंजिन्स होती. पहिल्या प्रवासासाठी खास फुलांनी सजलेल्या या ट्रेनमध्ये
नाना शंकर शेठ देखील होते. सगळेजण इंग्रजांना भारतात रेल्वे सुरू करण्याचं क्रेडिट देतात, पण नाना शंकर शेठ यांच्या योगदानाबद्दल बऱ्याच जणांना ठाऊकच नसतं. आज मुंबई उद्योगनगरी म्हणून ओळखली जाते, यामागे नाना शंकर शेठ यांचे विशेष योगदान आहे.